मी सध्या उभा आहे मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क इथे। सध्या माझ्या या उजव्या बाजूला पाहिलं तर वाघिणीचे हे 5 बछडे आहेत। हे 5 बछडे आहेत। वन्यजीव संवर्धन दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दुर्मिळ घटना घडलेली आहे। जी येथील वाघिणी श्रीवली हिने एकाच वेळी 5 बछड्यांना जन्म दिलेला असून ही बातमी समोर आल्यानंतर वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बाजीराव आणि श्रीवली या वाघाच्या जोडीचं सर्वात पिल्लं सुखरूप आहेत आणि त्याच संगोपनाने अत्यंत काळजीपूर्वक सुरू आहे। उद्यानाच्या संचालकाने अनिता पाटील आणि उपसंचालक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनया आणि निखिल बंगर यांच्या पथकाने या बछड्यांच्या आरोग्यावरती सतत लक्ष ठेवून आहेत। सध्या बछड्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली असून त्यांच्याच सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। वन्यजीव संवर्धनासाठी हा जन्म महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे। काय सांगणार आहात? बाजीराव श्रीवली यांचे 5 बछडे जन्मल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्याची देखभाल केलेली आहे? नक्कीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्याकडील बाजीराव आणि श्रीवल्ली या 2 वाघांना 5 त्यांनी दोघां वाघांनी 5 बछड्यांना जन्म दिलेला आहे। ही एक दुर्मिळ घटना आहे। म्हणजे वाघ जनरली 3 ते 4 पिल्लांना जन्म देतात, म्हणजे मार्जार कुळातील कोणताही प्राणी असेल तर। 5 पिल्लांना जन्म देणं ही तशी दुर्मिळ घटना आहे आणि त्यातल्या त्यात त्या 5च्या 5 पिल्लांना आपण वाचवणं ही पण एक चांगली गोष्ट आहे। ह्याच्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्व कर्मचारी असतील, पशुवैद्यकीय पथक असेल किंवा आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालू होतं आणि आपण 5च्या 5 पिल्लांना वाचवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। 5 पिल्लांचे आता किती महिन्याचे झालेले आहेत? हे पिल्लं साधारणतः 5 महिन्याचे झालेले आहेत आता। आणि सुरुवातीपासूनच जसं पिल्लांचा जन्म होतो तेव्हापासून आपण त्यांची काळजी घ्यायला सुरुवात करतो, कारण की आपल्याला हे जाणून घ्यायचं असतं की आईचं आणि त्या पिल्लांचं नातं कसं आहे। तर आई त्या पिल्लांना व्यवस्थित सांभाळते की नाही, कारण की असंच जर का आपल्याला समजलं की आई पिल्लांना सांभाळत नाही आहे तर आपल्याला इंटरव्हीन करून त्या पिल्लांना दूध पाजणं असेल किंवा त्यांचं संगोपन करणं असेल अशा गोष्टी कराव्या लागतात। पण फॉर्च्युनेटली या सिच्युएशनमध्ये आईने पिल्लांचा व्यवस्थित सांभाळ केला आणि त्याचबरोबर आपणही पिल्लांचं ऑब्झर्वेशन करत होतो, ज्याच्यामध्ये त्यांची वाढ व्यवस्थित होते की नाही, ते दूध व्यवस्थित पित आहेत की नाही, त्यांचं वॅक्सिनेशन असेल, त्यांचं डिवर्मिंग असेल, या सगळ्या गोष्टींचं आपण तंतोतंत प्रोटोकॉलचं पालन केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आता आपल्याला ही 5 पिल्लं सुदृढ परिस्थितीमध्ये दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट महेशसह विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई।